नमस्कार, जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व तिरमल समाजाचं हार्दिक स्वागत. विषय खूप महत्त्वाचा आणि गंभीर आहे. मी योगेश तिरमले सध्या आहे जळगाव येथील एस पी ऑफिस कार्यालय. विषय असा आहे, पहिले एक सांगतो मी विषय काय मांडणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, हेडफोन लावून आहे का, गाड्यांचा आवाज बी येतो आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे की आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आणि माझं म्हणणं काय ते तुम्ही निश्चित ऐकलं पाहिजे. तर विषय आहे, एका मुलाचा मला फोन आला होता. त्याचं असं म्हणणं आहे की बऱ्याच व्हिडिओमधून तुझं असं म्हणणं असतं की लग्न करण्याच्या वेळेस खानदान पाहिलं पाहिजे. ते खानदान का पाहिलं पाहिजे खानदान का महत्त्वाचं आहे. तर खानदान असं महत्त्वाचं आहे, ते सविस्तर तुम्हाला 5 मिनिटात 7 मिनिटात मांडण्याचा मी प्रयत्न करतो. की आपण कधीही शेतकरी असताना गुरंढोरं घेतो त्यावेळेससुद्धा आपण चांगल्या प्रकार नसलं चांगलं क्वालिटीचं घेतो खानदान बघतो. म्हणजे जसं आपण बघितलं, बैल कोणता नाही आम्हाला खिल्लार घ्यायची, कोण सांगितलं म्हैस कोणती घ्यायची नाही आम्ही जाफराबादी घ्यायची. म्हणजे विशिष्ट जात की जी चांगली असते दुधासाठी. त्यावेळेससुद्धा आपण लग्न करण्याच्या वेळेस चांगलं लोक बघायला पाहिजे, चांगलं खानदान बघायला पाहिजे. चांगलं जर खानदान नाही बघितलं तर माझ्यासारखं तुमची फसवणूक होऊ शकते. आणि अशासारखं तुम्हाला न्याय मागायला फिरावं लागेल. आणि न्याय हा भेटत नाही, न्याय हा विकत घ्यावा लागतो. आणि न्याय मागण्यासाठी सर्वात मोठी अदालत ही जनताची अदालत आहे. तिथे खरंच चालतं. जसं मी तुमच्यासमोर विषय मांडतो आहे, इथे जे असतं ते सर्व खोटं मांडलं जातं. ते विषय तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो की असा फसवणूकचा विषय जो आहे तो आजपासून नाही चालत आला, हा पूर्वीपासून चालत आलेला आहे, देवांच्या काळापासून. मी जे तुम्हाला म्हणतो आहे ते तुम्हाला प्रदीप मिश्रासुद्धा सांगणार नाही. खूप महत्त्वाचे विषय आणि इम्पॉर्टंट विषय की ज्यावेळेस देव लोक आणि राक्षस लोक राहायची त्यावेळेस दोघांमध्ये बी युद्ध व्हायची, भांडणं व्हायची. मग अशाच वेळेस राक्षस लोकांची एक वेळेस मीटिंग भरली आणि सर्व राक्षस बसले आणि त्यांचे असं म्हणणं झालं की आपण बरेच हे झालं म्हणजे कालावधी की आपण देवांवर आपली विजय होत नाही, आपलं नाव म्हणजे हे नाही, देवांना आपला वचक बसत नाही आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपण प्रत्येक युद्ध हारतोय. त्यावेळेस शुक्राचार्याने सांगितलं होतं की आपल्याला जर देवलोकांना हरवायचं असेल तर आपल्याला असा माणूस तयार करावा लागेल की त्याच्यात दैवी शक्ती बी असेल. म्हणजे त्याच्या DNA म्हणजे रक्तात गुण हे देवाचे सुद्धा असले पाहिजे आणि राक्षसाचा सुद्धा असला पाहिजे, तरच आपण देवांवर विजय पाहू शकतो. म्हणजे एक प्रकारे जे आपण DNA म्हणतो, खानदान म्हणतो, रक्त म्हणतो, तसं त्यावेळेस बी त्यांना शुक्राचार्यांना माहीत होतं की जर देवांना जर आपला विजय करायचा म्हणजे देवांवर जर आपल्याला जिंकायचं असेल युद्ध वगैरे तर आपल्यासाठी असा माणूस तयार करावा लागेल मग म्हणे असा माणूस तयार कोण होईल. म्हणे पृथ्वी तलावर एक विश्वाऋषी नावाचा राक्षस आहे. तो खूप पॉवरफुल आहे, तपस्वी आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे आणि त्याला देवसुद्धा घाबरता मग जर अशा माणसाचा DNA जर आपल्या राक्षस कुलात जर आला आणि असं जर झालं तर आपण निश्चितच हे करू शकतो मग म्हणे त्याच्यासाठी काय करावं लागेल. मग एखादा राक्षस कन्याला त्याच्याशी विवाह करावा लागेल म्हणे. पण म्हणे असं तर ते ऐकणार नाही. मग त्यावेळेस केसकी नावाची एक राक्षसी कन्या होती, तिने तो पुढाकार घेतला आणि ती राक्षसीने सांगितलं की हे कार्य मी पार पाडेल मग एक केसकी नावाची जी राक्षसीन होती ही राक्षसीन त्या विश्वाऋषीच्या आश्रमात गेली. आणि आश्रमात गेल्यानंतर त्याला सांगितलं की मी निस्सहाय श्री मला सहारा कोणाचा नाही, तुझ्या आश्रमात मला राहू दे. आणि अशा प्रकारे त्या ऋषीने तिला त्याच्या आश्रमात ठेवलं आणि काही कालांतराने तिने खोट्या त्याच्या प्रेम जाळामध्ये फसवलं आणि त्याच्याशी त्यांनी लग्न केलं त्या ऋषीशी. लग्न केल्यानंतर त्याच्यापासून तिला 4 अपत्य करून घेतले तिने. 4 अपत्य म्हणजे त्याच्यातला एक महत्त्वाचा रावण, बिभीषण, कुंभकर्ण आणि सुपर्णका. झाल्यानंतर ज्यावेळेस मुलं मोठी झाली त्यावेळेस जे त्याचे वडील त्यांना शिकवायचे शिक्षण, ते देवी शिक्षण शिकवायचे. पण ही त्याची आई जी होती हे उलटं शिक्षण शिकवायची, राक्षस प्रवृत्तीचं. मग त्यावेळेस त्या ऋषीने विचारलं तू असं उलटं शिक्षण का शिकवते. मग त्यावेळेस तिने कबूल केलं की मी एक राक्षस कन्या आहे आणि मला फक्त तुमच्याकडून मुलं करून घ्यायची होती मला, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, तुमचा संसार करण्यात माझा काही इंटरेस्ट नव्हता आणि असं करून ती 4 मुलांना घेऊन गेली. आणि घेऊन गेल्यानंतर आणि त्या ऋषीला आणखी एक पत्नी होती. ती पत्नीचं नाव मी मला सांगता येणार आहे, पण तिचा एक मुलगा होता. तिचं मुलगाचं नाव आपण म्हणतो कुबेर. ते कुबेरला आपण आजही पुजतो. फक्त खानदान चेंज झालं. एकच वडील 2 आई. एक आई म्हणजे
तिने राक्षस प्रवृत्तीची होती, मग तिने रावण तयार झाला. रावणाला उलटी बुद्धी दिली, त्याला उलटं शिकवलं आणि देवाची तपश्चर्या वगैरे करून त्याला शक्तिशाली बनवलं. रावणमध्ये त्याचा वडिलांचा गुण होता, तो एक ब्राह्मण होता, त्याला चांगलं ज्ञान होतं. हे गुण त्याच्या वडिलांकडून आले होते. ज्यावेळेस तुम्हाला सर्व कहाणी माहिती आहे, सुवर्ण नगरी जेव्हा सोन्याची लंका सीतेने बांधून म्हणजे शंकराकडून बांधून घेतली होती, की आपल्याला चांगलं घर पाहायला बुवा. त्यावेळेस घर भरण्यासाठी रावणाला बोलवलं होतं, की हा याच्यासारखा पंडित कोणीच नव्हता पृथ्वीतलावर. त्या रावणाने दक्षिणा म्हणून ती सोन्याचीच लंका मानून घेतली होती. म्हणजे असा लबाड माणूस होता. म्हणजे अशी लोक, आता मी जसा फसलोय बा तसं मीच एकटाने देव लोकांच्या काळापासून अशी फसवणूक चालू आहे. अशी राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत बा. म्हणजे फक्त खानदान चेंज झालं म्हणून रावण गल्ला, आणि खानदान चेंज झालं म्हणजे एक माय होती त्याच्यामुळे रावण गणना, आणि एक माय होती की त्यानं कुंभकार गणना कुबेर गणना. आपण आज बी देवारामा कुबेरनी पूजा करतस, कारण की पैसा यायला पाहिजे, पण रावणी पूजा करतस का. म्हणून सर्व समाज बांधवांना माझं एकच म्हणणं आहे की लग्न करत असताना खानदान निश्चित चेक करा. तुम्ही एक राक्षस कुळातली कन्या करताय का देवरूपी म्हणजे याच्यात कन्या करताय. कारण ज्या लोकांविषयी बोलतोय ते प्युअर राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत, आणि यांच्या रक्तात DNA म्हणून पूर्ण राक्षस प्रवृत्तीचा DNA. म्हणून असा मी ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला, न्याय मागण्यासाठी मला असं फिरावं लागतं आहे बा, आणि अशी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पसरावं लागतात न्याय मागण्यासाठी. पण कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठे न्याय भेटत नाही आपल्याला. न्याय हा विकत घ्यावा लागतो. पण सर्वात मोठी अदालत ही जनताची अदालत असते, आणि त्यांना आपण तो सांगितला विषय ते त्यांना काही खरं समजतं. म्हणून सर्व लोकांनी समाजाच्या, आपल्या तिरमल समाजा लोकांनी अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. हा संदेश खास करून चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या काठातील एक गाव आहे.